मला सांग इंदिरा, अगं हा कोण कुठला विक्रांत कुठून तरी येतो, तुला काही वाही सांगतो आणि तू या नॉर्थ स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्ह्यू द्यायला तयार होतेस. आणि समज तू चुकून या इंटरव्ह्यूमध्ये पास झालीस तरी किमान तुला 1 वर्ष या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जॉब करावा लागेल. अगं तुला कळतंय का, अशाने तुझ्या बाबांनी तुझ्या माध्यमिक शाळेसाठी पाहिलेली स्वप्न तुला पूर्ण करता येणार आहेत का? नाही ना. हे बघ इंदिरा, खरंच खूप भोळी आहेस म्हणून तुला सगळी दुनिया भोळी भाबडी वाटते. कळतंय? हे बघ, विक्रांतचं कटू सत्य तुला मान्य करावंच लागेल. तुला ते माहिती नाहीये. मला सांग, पहिला फक्त नोटीसचा विषय होता, मग या इंटरव्ह्यूचं कसं उपटलं मध्येच? लक्षात येते तुला? विक्रांतला फक्त तुझ्याशी खेळ खेळायचा आहे, तुझ्याशी आणि तुझ्या भावनांशी, बास. बाकी त्याला काहीही करायचं नाही. हे बघ, नोटीसचा विषय ना, कोर्टात जाऊन आपण आणू ना त्याच्यावरती स्टे. आणि राहता राहिला विषय बाकी शाळेचा, त्या शाळेवरती असलेलं कर्ज बँकेतून कसं फिरवायचं याची व्यवस्था मी करतो ना. तू माझ्यावरती विश्वास ठेव. ओके? पण प्लीज प्लीज इंदिरा, तू या विक्रांतच्या नादाला नको लागू. आय रिअली रिक्वेस्ट यू, प्लीज. ओके? नाही, मला जेन्युइनली असं वाटतं की तू या जाळ्यात अडकू नयेस, तू फसू नयेस. यामुळंच माझी तळमळ आहे, बाकी काही नाही. ओके, चालेल, भेटूयात. बाय.